नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली कंबाईनची जी 12वी टेस्ट आहे शेवटची, या टेस्टमधलं मॅथ्स आणि रिझनिंगचं डिस्कशन आपण थोडक्यात बघूयात. जो 81 नंबरचा प्रश्न आहे, हा प्रश्न बघा, पर्सेंटेज बेस्ड क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न सोडवताना बघा कशा पद्धतीने सोडवता येईल. किमतीत 20% घट केली तर 150 रुपयाला 12 जादा पेन्सिली घेणे शक्य होते. तर 32 पेन्सिलीची घट करण्यापूर्वीची किंमत निवडा. सेम क्वेश्चन 2019च्या फॉरेस्ट प्रीला आला होता बघा. फॉरेस्टची जी प्री झाली होती, प्रश्न वेगळा आहे, त्यात बदल करून मी टाकलेला आहे. बघा कसा सोडवायचा. बऱ्याच जणांसाठी हा थोडासा अवघड वाटू शकतो की मी माझ्या कंबाईनच्या लेक्चरमध्ये पर्सेंटेजचा टॉपिक घेत असताना AB रूल नावाचे एक कन्सेप्ट शिकवले विद्यार्थ्यांना. जे कोणी विद्यार्थी त्यांनी परत जाऊन रिव्हिजिट करा जर हा प्रश्न तुम्हाला जमला नसेल तर. बघा, AB रूल हा एक प्रकारचा प्रॉडक्ट रूल आहे. प्राइस आणि क्वांटिटी यांची ज्यावेळेस आपण गुणाकार करतो, प्राइस आणि क्वांटिटी, त्यावेळेस खर्च येतो, एक्सपेंडिचर, बरोबर. सो जर प्राइस एका विशिष्ट टक्क्याने कमी झाली तर त्याच्या एका विशिष्ट टक्क्याचा परिणाम होऊन क्वांटिटी वाढत असते. आणि जर खर्च आपल्याला तेवढाच ठेवायचा असेल आणि वाढलेली क्वांटिटी कशी काढायची. बघा इथे मी तुम्हाला सांगतो की प्राइस कमी केली आहे. किती टक्क्यांनी कमी केली आहे? 20% कमी केली आहे. किती टक्क्यांनी? 20% कमी. म्हणून मी खाली वान दाखवला. आता 20%चे आपल्याला फ्रॅक्शन लिहिता आला पाहिजे. 20% म्हणजे काय? 20/100 म्हणजे हा 1/5 असतो, बरोबर. 20% म्हणजे 1/5. सो 1/5 ने कमी केली आहे. कमी म्हणून अंशाला आपण मायनस साईन दिलं. ओके. तर क्वांटिटी कितीने वाढेल? क्वांटिटी कितीने वाढेल यासाठी काय करायचं की वरचा जो अंश आहे, अंशला आपण न्यूमरेटर म्हणतो. न्यूमरेटर ॲज इट इज ठेवला, 1 आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये बदल करताना 5 इथं मायनस साईन आहे, 5 - 1 करा, 4. याचाच अर्थ काय? प्राइस जर 20% कमी झाली तर क्वांटिटी ही 25% वाढेल. क्वांटिटी कितीने वाढेल? 25%. आणि वाढलेली क्वांटिटी आपल्याला दिली आहे. किती पेन्सिल्स वाढले? 25 पेन्सिल्स. येते लक्षात? किती पेन्सिल्स वाढले? सॉरी, 12 पेन्सिल्स वाढले. 25% बरोबर वाढलेली पेन्सिलची ही आहे, क्वांटिटी आहे. लक्षात येत आहे? हा पर्सेंटेज मध्ये चेंज आपण काढला आणि पर्सेंटेज मधला चेंज एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलाय. सो 25% जर 12 असतील तर 100% किती येईल? तिरकस गुणाकार करा. सिंपल मेथड सांगतो. 25 ला 4 ने गुणल्यानंतर 100 येतं, तर 12 ला पण 4 ने गुणा म्हणजे x ची किंमत मिळेल. सो किती येईल? 12×4 48 पेन्सिल्स, असं त्याचं उत्तर येईल. का उत्तर नाही ना, 48 पेन्सिल. सो घट करण्यापूर्वी किंवा असं आपण म्हणू शकतो की अगोदर 150 रुपयांमध्ये एकूण किती पेन्सिल्स घेतल्या जायच्या? 100% पेन्सिल्स, म्हणजे 48 पेन्सिल्स घेतल्या जायच्या. याचाच अर्थ आपल्याला प्रश्न असा विचारलाय, 32 पेन्सिलची घट करण्यापूर्वीची किंमत निवडा. जर 48 पेन्सिल्स किती रुपयांमध्ये मिळायच्या? सुरुवातीला 150 रुपयांमध्ये मिळायच्या. 48 पेन्सिल किती रुपयांमध्ये मिळायच्या? 150. तर आता आपल्याला काय विचारलंय? 32 पेन्सिलची घट करण्यापूर्वीची किंमत सांगा. 48 पेन्सिल्स. सो 32 ला किती? x म्हणू. इथं तिरकस गुणाकार करा. 16 ने ही दिला तरी चालेल. 16 × 1 = 16, 16×2 = 32, 16×3 = 48. 3 ने इकडे भाग जाईल. 3 ने भाग दिला, 50 चा भाग लागेल. 2 × 50. x बरोबर किती येईल? 50×2 = 100. 100 रुपये किंमत असेल 32 पेन्सिलची घट करण्यापूर्वीची किंमत. आता यात व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स ते विचारू शकतात आपल्याला. असंही विचारलं जाऊ शकतं की 16 पेन्सिलची घट झाल्यानंतरची किंमत काढा. तीही काढता येईल. आता बघा, अगोदर जर आपल्याला 48 पेन्सिल्स मिळायच्यात, आता किती मिळाल्यात? 12 जादा मिळाल्यात. म्हणजे आता एकूण पेन्सिल्स किती झाल्या? 12 आणि 48 60 झाल्या. 60 पेन्सिल कितीला भेटतायत? 150 मध्ये. सो 150/60 केलं तर आपल्याला 2.5 रुपयाला एक पेन्सिल मिळते, असं त्याचं हे होईल. मग आता त्यांनी काही विचारू द्या, घट झाल्यानंतर 32 पेन्सिलची किंमत काढता येईल. 32 × 2.5 करा. किंवा टोटल पेन्सिलची किंमत तर मिळालीच आहे 150 रुपये. ओके.
इथून पुढे काही करता येईल. सो बेस त्याचा हा आहे. आणि इथं वापरलेला जे आपण कन्सेप्ट वापरला, इट्स AB रूल. बरेच विद्यार्थी वेगळ्या मेथडने सोडवायचा प्रयत्न करतात. या रूलची खासियत अशी आहे, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला एक्झॅक्ट उत्तर काढून द्यायची क्षमता असणारा हा रूल आहे. AB रूल लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण बघूया. पिशवीमधील संत्र्यांचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर दिले. संत्रे आणि मोसंबी यांचं गुणोत्तर दिले किती? 1:2. जेव्हा त्यात 9 सफरचंदे घातली तेव्हा मोसंबी संत्री आणि काय म्हणणार सफरचंद यांचं गुणोत्तर काय झालं? इथं सफरचंद पकडूयात आपण. यांचं गुणोत्तर किती झालं? 2 असं पकडू आपण. 2 काय दिलं इथं? मोसंबी. आता हा संत्र्याची मोसंबीची दिली. ठीक आहे, आपण काय फारसं टेन्शन इथे घ्यायला नको. आपण एवढं फक्त बघू. त्यात 9 सफरचंद 9 घातल्यानंतर काय काय दिलंय? मोसंबी संत्री. उलट झालं. चला असं करू. मोसंबी संत्री. बघा मी शेवटची लाईन पिकअप करतोय. मोसंबी संत्री आणि सफरचंद यांचं गुणोत्तर काय दिलंय? 2, 4 आणि 3. आता बघा अगोदर जर आपण बघितलं संत्री आणि मोसंबी हे 2च फळे त्याच्यामध्ये आहेत पिशवीमध्ये. आणि तिसरं फळ त्याच्यात 9 ऍड केलेत. किती ऍड केलेत? 9. आता तुम्हाला हे बघायचं आहे. आणि 9 ऍड केल्यानंतर त्यांचा जो रेशो आहे 2, 4, 3 असा आलाय. याचाच अर्थ 3 हा रेशो कशाचा आहे? 9 सफरचंदचा. मला सांगा 3ला कितीने गुणल्यानंतर 9 होतात? 3ने. सो यालाही 3ने गुणूयात. यांची संख्या आपल्याला आता मिळून जाईल. किती? 4 त्रिक 12 आणि 3 दुनी 6. सो आपल्याला इथं काय मिळाले? आपल्याला संत्र्यांची संख्या विचारली. सो संत्र्यांची संख्या काय येईल? इथं बघा बारकाईने इथं जो चेंज झाला होता तो आपण इथं नोटीस करायला पाहिजे. मोसंबी संत्री आणि सफरचंद यांचं गुणोत्तर 2, 4, 3. ओके. सो संत्री किती असणार आहेत? 12. संत्री किती असणार आहेत? 12. सो कदाचित माझ्याकडून ह्याचं उत्तर 1 दिलं होतं, कारण हा जो चेंज आहे संत्री अगोदर पकडला होता आपण, तर तसं नाहीये. मोसंबी अगोदर आहे. इथं त्यांनी चेंज केला होता बघा. इथे फसण्याची आपली शक्यता निर्माण झाली. मोसंबी संत्री आणि सो याचं उत्तर 12 असायला पाहिजे मित्रांनो. चेक करा. कदाचित याचं उत्तर जर मी 6 दिलं असेल तर प्लीज करेक्ट इट. आणि याचं उत्तर 12 येईल. नेक्स्ट क्वेश्चन. एक कामगार त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला, तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. समजा 9ला पोहोचायचं आहे तर तो 9:03 पोहोचतो. राईट. त्याने स्वतःची गती 6 किलोमीटर इतकी ठेवली. 5 किलोमीटर पर आवर. आणि 6 किलोमीटर पर आवर जर गती ठेवली तर तो 7 मिनिटं लवकर पोहोचतो. म्हणजे 8:53 पोहोचतो. सो या दोन्ही टाइम मधला फरक आपल्याला लक्षात घ्या. फरक किती दिलाय बघा. हे 3 उशिरा आणि हे 7 लवकर. सो टोटल जर आपण बघितलं हे 8:53 आणि हा 9:03. दोघा टाइम मधला फरक किती आहे? डिफरन्स 10 मिनिटाचा. 10 मिनिटाचा फरक आहे. डिफरन्स इन टाइम केला. सो टाइमचा फॉर्म्युला काय? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स सारखंच आहे, तेच आहे. स्पीड पहिलं किती आहे? पहिलं आहे 5 किलोमीटर. पहिलं स्पीड आहे 5 वजा आता 6चं स्पीड आहे. आणि हे किलोमीटर पर आवर आहे. हे पण किलोमीटर पर आवर आहे. हा मिनिट घेऊन चालणार नाही. याला पण आपण काय केलं? तासामध्ये घेतला. सो 0ला 0 जाईल. 6D वजा 5D. 6D मायनस 5D अपॉन 5 30. हे 30 वरती जाईल. सो 6 मधून 5 गेले. D बरोबर किती आलं? 6 पंचे 30. सो आपल्याला एकूण अंतर विचारलंय घर आणि कामाचे ठिकाण. ते किती आले? 5 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर असेल. 3 स्टेपमध्ये ह्याचं उत्तर काढता येतं. सो लक्षात घ्या टाइम मधला डिफरन्सने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. इथं मिनिट आहेत त्याचं तास केलं आणि छेद समान करून या गोष्टी सॉल्व्ह केल्या. नेक्स्ट. पिशवीमध्ये 3 लाल 6 सफेद आणि 7 निळे चेंडू. जर त्यातून 2 चेंडू काढले, एक सफेद व एक निळा असण्याची संभाव्यता. आता बघा
सफेद आणि 7 निळे. एकूण किती आहेत? 6 7 13 आणि 3 16. एकूण जर आपण बघितले एकूण चेंडू, तर एकूण चेंडू पकडले तर ते किती आले? 16. ओके. आता बेसिकली बघा, आपल्याला 2 चेंडू बाहेर काढायचे, त्यामध्ये एक सफेद आला पाहिजे. सफेद किती आहे? 6. सो 6 पैकी एक आला पाहिजे आणि अँड गुणाकार येईल इथं, आणि दुसरा 7 निळे त्यापैकी एक आला पाहिजे खाली. तर टोटल किती आहेत? 16 पैकी 2 काढल्या, 16C3. सो हे कॉम्बिनेशनचं क्वेश्चन, सॉरी प्रोबॅबिलिटीचा इथं कॉम्बिनेशन वापरलं आणि टोटल ओव्हरऑल प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. सो हे ज्यावेळेस सॉल्व करू आपण, 6 गुणिले 7 हे येतं 6 आणि हे येतं 7 भागिले 16 गुणिले 16 C2 येईल बरं का. इथं 16 C2 2च काढतोय बाहेर आपण, 16 पैकी 2 एकूण. सो हा सॅम्पल स्पेस कितीचा झाला? 16 C2चा. सो 16 C2 आपण साईडला काढून घेऊ. 16 C2 इज इक्वल टू 16 गुणिले 15 भागिले 14 फॅक्टोरियल कॅन्सल, 2 गुणिले 1 16 15 8 20. सो 15 8 20 येईल. ओके. सो 6 1 6 आणि 20 20. सो 7/20 असं काहीतरी उत्तर यायला पाहिजे. 7/20. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. समजतंय? प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की शेवटच्या टेस्टमध्ये आपण जाणीवपूर्वक एक थोडेसे अवघड क्वेश्चन, पहिले 2-3 क्वेश्चन थोडेसे अवघड टाकले होते. सो आपला माइंडसेट काय पाहिजे पेपर सोडवत असताना? जर अवघड प्रश्न असतील तर त्याला जंप करा, ते लगेच सोडवायचा प्रयत्न करू नका. कारण असाही एका तासामध्ये तुम्हाला सगळा पेपर ज्यावेळेस सॉल्व करायचा आहे त्यावेळेस अवघड प्रश्न सुरुवातीला सॉल्व करायला घेतले, त्यात जास्त वेळ गेला आणि जर त्यातही तो अवघड प्रश्न सुटला नाही तर आपल्या हाती काहीच लागत नाही. सोपे प्रश्न पटापट सॉल्व करून घ्या, नंतर अवघड प्रश्नाकडे या. 85 नंबरचा 12 जानेवारी 97ला रविवार आहे, तर 10 जानेवारी 2000ला काय असेल बघा. 12 जानेवारी 1997 काय आहे त्या दिवशी? रविवार. आपण असं करू, 12 जानेवारी 1998ला काय असेल? सोमवार. बघा हे लीप वर्ष नाही आहे कुठेच. ला रविवार आहे, 98ला सोमवार, 99ला 98 पण लीप वर्ष नाही, मंगळ. आणि 2000 12 जानेवारी 2000ला बुधवार असेल. पण आपल्याला 12 जानेवारी विचारलंय का? आपल्याला विचारलंय काय? 10 जानेवारी ना, 10. सो 11ला काय असेल? मागे जावं लागेल. 11 जानेवारी 2000ला आपल्याला मंगळ असेल आणि 10 जानेवारी सोमवार असेल. कोणता वार असेल? सोमवार वार येईल मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या एकूण आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत ते बघायचं आहे. ओके. बघा आता हा प्रश्न सोडवताना सोपा प्रश्न आहे, पण बघा आपल्याला एक फॉर्म्युला बघा, 1 2 3 हे जर प्लेन असेल 1 2 3 आणि यांची बेरीज केली तर एकूण तेवढे त्रिकोण मिळतात. 1 2 3 म्हणजे 6. असे उभे जे आहेत, हे आतला भाग कन्सिडर करू नका, उभे जे आहेत ह्याचे किती भेटले संपूर्णपणे? हा जो 3 आहे हा संपूर्ण कन्सिडर केला आहे. हा 3 जो भाग आहे 3 ह्याच्यासाठी संपूर्ण केला आहे. सो ह्याचे 6 आले, बरोबर. ह्याचे किती आले? 6. ओके. प्लस आता इथं मात्र काय करू आपण? ह्याला 1 2 3 करू. ह्या 1 2 3 मध्ये इथं कोणते येईल? 1 2 3 हे सेपरेट येतील. 6 आणि 3 9. याला वेगळा रोमन पद्धतीचा 1 2 3 हे 1 2 3 हे छोटे 3 येतील. यांचे झाले 9. प्लस आता दुसरा ट्रायंगल काय येईल? 1 आणि 2.
1 आणि 2 असलेला 1 होईल, बरोबर आहे. हा 1 लिहिला प्लस त्याच्यानंतर 2 आणि 3 1 असलेला 1, 2 आणि 3 असलेला 1. आता इथं काउंट करत असताना 1 2 3 हा जो तिसरा काउंट आहे, हा तिसरा ट्रायंगल जो आहे तो काय आहे, 1 पण आहे याच्यात, 2 पण आहे आणि 3 पण आहे. सो आपल्याला इथे काउंट करत असताना हे 2 कन्सिडर केले आणि हा टोटलवाला जो आहे टोटल ऑलरेडी इकडे पकडलेला आहे. लक्षात येत आहे, टोटल ऑलरेडी अगोदरच्या या 3 मध्ये या 6 मध्ये तो पकडला गेलेला आहे. सो या केसमध्ये आपल्याला या इथे 6 आणि 3 9 आणि 1 10 आणि 1 11, 6 3 9 1 10 आणि 1 11 असे 11 त्रिकोण यायला पाहिजे. किती त्रिकोण? 11. सो माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे, 11 त्रिकोण, राईट. पुढचा जर ए बरोबर ई, सो इथे ABCD फाइंड आउट करा. ABCDEFG. आता इथं काय करायचं आहे, इथं ई मांडायचं आहे, याला FGHIJK याला ही नाव आहे. ओके, या पद्धतीने. सो गो हेडला काय असेल ते आपल्याला विचारले. गो हेडला गो अहेड EFG या पद्धतीने मांडा. आणि गो हेडला जर आपण बघितलं तर माझ्या मते ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढे जर आपण या पद्धतीने बघितलं तर शेवटचं अहेडचं आपण बघूयात, IJKL. ओके, तर अहेडमध्ये काय आहे, अहेडमध्ये बघा काय येणार, ह्याच्यात ई असणार आहे, एचचं एल आहे, ईचं आय आहे, परत ई आहे आणि डीचं काय आहे एच. ELIEH ELIEH असणारा एकच आहे, बाकीचं फार काही पुढे जाणे, कारण हे 2 SSS सगळीकडे आहेच आहे, त्यामुळे ओ पर्यंत जायची गरज नाही. एवढं लिहिलं तरी आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे. एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेकडे चालतो. समजा इथून चालायला सुरुवात केली, पेन बदलूयात आपण. या माणसाने इथून चालायला सुरुवात केली, दक्षिणेकडे किती किलोमीटर? 15. नंतर उजवीकडे वळाला आहे, दक्षिणेकडे चालताना उजवीकडे वळाला आहे 7. पुढे नंतर 7 किलोमीटर चालल्यानंतर डावीकडे वळाला आणि 1 किलोमीटर चाललाय फक्त. ओके, आता त्याचा आरंभ कोणत्या दिशेला आहे? ओके, हा जर दक्षिण असेल, साऊथ असेल, हा नॉर्थ असेल, ईस्ट आणि वेस्ट. ही बाजू काय असेल? इकडची बाजू साऊथ वेस्ट, म्हणजेच याला नैऋत्य म्हणतात. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक गाडी 6 तासात 210 किलोमीटर, 6 तासात 210, 12 तासात किती? एक्स. एवढा सिंपल आहे क्वेश्चन. 6 2 12, याला पण 2 ने गुणा, 420, एक्स बरोबर 420 किलोमीटर. हे असे सिंपल क्वेश्चन्स अगोदर सॉल्व करणं गरजेचं आहे, अदरवाईज अवघड प्रश्नामध्ये वेळ गेला तर हे सोपे प्रश्न मागे राहणार. सर्व आंबे वांगी आहेत, सर्व आंबे वांगी आहेत, सर्व आंबे काय आहेत? वांगी आहेत. पुढे सर्व वांगी टोमॅटो आहेत, सर्व वांगी काय आहेत? टोमॅटो, सर्व वांगी टोमॅटो आणि काही टोमॅटो संत्री आहेत. आता संत्रे असलेला पोर्शन एवढाही असू शकतो, एवढाही येऊ शकतो, एवढाही येऊ शकतो. 3 केसेस होतील. निष्कर्ष काय निघेल? काही संत्री वांगी आहेत, काही संत्री वांगी असतील पण आणि नसतील पण, त्यामुळं हे तंतोतंत निघेल असं नाही आहे, डेफिनेट ट्रू नाही. काही वांगी आंबे आहेत, काही वांगी आंबे आहेत का? यस, काही वांगी जे आहेत ते आंबे आहेत का? एवढा पोर्शन ऑफ वांग्याचा काय आहे? आंबे आहे. सो हे बरोबर आहे. काही आंबे संत्रे आहेत, काही आंबे संत्रे असण्याची शक्यता
एकाच केसमध्ये, सगळ्या केसमध्ये नाही, त्यामुळे हे पण बरोबर येणार नाही. सर्व टोमॅटो आंबे आहेत, सर्व टोमॅटो आंबे असूच शकत नाही, सो हे तर ॲब्सोल्युटली येणार नाही. फक्त काय येणार, ऑप्शन नंबर 2, इथं ऑप्शन 3 येईल, फक्त 2. ओके, 90वा प्रश्न बघितला आपण. राहुलचे आजचे वय वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 पट आहे. सो राहुल जो आहे तो काय आहे, 1/3 ऑफ वॉट, फादर. ओके, पुढे राहुलच्या आईचे वय, बरं काय दिलंय, राहुलचे आजचे वय दिले, राहुलचे आजचे वय 13. राहुल जर 13चा असेल तर राहुलचे फादर जे आहेत ते किती वर्षाचे होतील. सो फादर एफ, फादरला एफ म्हणू. एफ किती वर्षाचे, 13 गुणिले 3, 39 वर्षाचे येतील आज राहुलचे वडील. बरं, राहुलच्या जन्माच्या वेळी, राहुल आज 13चे आहे, जन्माच्या वेळी किती असतील, जन्माच्या वेळी वजा 13 होईल. सो फादर वजा 13, काय उत्तर येईल, 26 वर्षे यायला पाहिजे मित्रांनो. किती येईल, 26 वर्ष. ऑप्शन नंबर 3 हे त्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न घ्या. खालील वेन आकृतीसाठी कोणता पर्याय, शाळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय. शाळा हा मोठा भाग असू शकतो, शाळा, शाळा, आणि त्याच्यामध्ये एक प्रयोगशाळा आणि दुसरी काय, ग्रंथालय. शाळेमध्येच असतात ना या दोन गोष्टी. दिवस, महिना, वर्ष. दिवस, महिना, वर्ष हे काय येईल, दिवस, महिना आणि वर्ष कॉन्सन्ट्रिक येतील. ओके, भारत, महाराष्ट्र, मुंबई. भारत, महाराष्ट्र, मुंबईसाठी पण हे. आता सूर्यमाला, ही जर सूर्यमाला असेल तर पृथ्वी आणि मंगळ हे 2 ग्रह त्याच्यामध्ये येतील. सो अ आणि ड, अ आणि ड असणार कुठला, ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी आहे आणि त्या पुलाची लांबी 180 मीटर. एक आगगाडी त्या व्यक्तीला 8 सेकंद. आता बघा, एक माणूस असा उभा आहे आणि ह्या पुलाची लांबी काय, 180 मीटर आहे. ओके, आता एक ट्रेन येते आणि या माणसाला ओलांडते. ही ट्रेन आहे, या माणसाला ओलांडते. ह्या ट्रेनची लांबी विचारली, x मीटर असे पण पकडू. ओके, या माणसाला ओलांडत असताना आपण काय घेऊ शकतो की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्या गाडीचं जर स्पीड आपण पकडलं तर स्पीड कॉमन आहे, बरोबर. सो स्पीड त्या माणसाला ओलांडत असताना त्या माणसाची लांबी काय स्वतःची असत नाही, 0. सो ट्रेनची लांबी x पकडली आणि लागलेला टाइम t पकडला. ओके, आणि इथं x प्लस त्या ट्रेनची लांबी, सॉरी ट्रेनची लांबी x पकडली, t, ट्रेनची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी PL घेऊ अपॉन टाइम. ओके, सो ह्या 2 गोष्टी स्पीड सारखं असल्यामुळे कम्पेअर करू शकतो आपण. सो x अपॉन किती सेकंद लागलेत, 8 सेकंद त्या माणसाला ओलांडायला लागलेत. आणि रेल्वेला पुलाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागलाय. सो रेल्वेचा पूल 180 आहे आणि त्याला लागलेला 20 सेकंद आहे. सो हे इक्वेशन तयार झालं. 4 2 8, 4 पंचे 20, 5x आणि तिकडं 2x अधिक 360. सो 5x मधून 2x गेले, 3x बरोबर 360. सो एक्सची किंमत आपल्याला मिळाली, x आला 220 मीटर. सो x ही काय आहे, त्या ट्रेनची लांबी आहे 120 मीटर, 12×36. पुढचा गटातील संख्या शोध, अयोग्य संख्या शोध. 15 आणि किती होतात, 8, 38 आणि 8, 39 आणि 8, 31 आणि 8, 39 प्लस 8, 47 प्लस 8, 8चा गॅप आहे, वेगळं काही दिसत नाही इथं, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर यापैकी एकही नाही असं उत्तर येईल. सगळ्याच संख्या बरोबर. 1600चे 60% हे 180% इतके आहे. 1600चे 60% हे 180% इतके आहे. तर एक्सची किंमत काढा, 0 0 कॅन्सल होईल. 20 एके 20, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 4 एके 4, 4 चौक 16, 400 गुणिले 3, एक्सची किंमत आली 1200. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. एका पाण्याची टाकी भरायला एका नळाला 6 तास आणि टाकीच्या तळाशी गळतीमुळे त्याला भरायला 8 तास लागतात. बघा, ए हा नळ आहे, या नळाने टाकी भरायला लागतात 6 तास.
आणि याच टाकीच्या याला एक गळती आहे, ती आपण पकडूयात. बी ही गळती आहे. बी काय आहे? गळती. तिला मायनस म्हणूयात. आणि मग मात्र 8 तास लागतात, 2 तास एक्स्ट्राचे लागतात. सो यांचा LCM काढला. LCM काढल्यानंतर तुम्हाला 8 दुनी 16, 8 त्रिक 24 LCM आला. 24 लिटर टाकीची क्षमता आहे. सो 1 आवरमध्ये ए जर नळ चालू राहिला तर 6 चोक 24/6 म्हणजे 4 लिटर भरेल एका तासात. आणि ए नळ चालू आहे आणि बीची गळती चालू, त्यावेळेस 24/8 केलं तर 3 लिटर भरेल. आता बघा, ए नळ चालू आहे, ए फुल क्षमतेने एका तासात 4 लिटर भरतोय, परंतु गळतीमुळे एला 3च लिटर भरता येतोय. सो गळती कितीची आहे? गळती ही 1 लिटर कमी करते. किती वेळात? पर आवरमध्ये. सो एकूण भरायचं 24 लिटर. 24 लिटरची टाकी पूर्ण भरलेली आहे आणि गळायला 1 लिटर एका तासात गळते. सो वेळ किती लागेल? 24 तास वेळ लागेल पूर्णपणे टाकी त्या गळतीने संपायला. ओके, रिकामे होण्यासाठी 24 तास. 2 ट्रेन ए आणि बी एका सरळ रेषेत 155 किलोमीटर अंतरावर आहे. 2 आहेत ट्रेन, या दोघांमध्ये अंतर आहे 155 किलोमीटर एवढं. ओके, आणि एक 7 वाजताची ट्रेन आहे आणि ही ट्रेन ए पासून निघते बीच्या दिशेने. तिचं स्पीड आहे 20 किलोमीटर पर आवर या ट्रेनचं. आता ही ट्रेन निघाली आणि इथं आल्यानंतर 8 AM वाजलेत आणि इथं पण 8 AM वाजतात दुसरी गाडी एकत्र एकाच वेळी निघते. आणि हिचं स्पीड किती आहे? दुसऱ्या गाडीचं स्पीड आहे 25 किलोमीटर पर आवर. ही इकडे निघते आणि ही ट्रेन पण इकडे निघते. आता 7 वाजता निघालेली गाडी 8 वाजेपर्यंत किती अंतर कव्हर करते ते काढू. 20, कारण हिचं स्पीड 20 किलोमीटर पर आवर आहे, एका तासात 20 किलोमीटर कव्हर करेल. सो 155 मधून 20 घालूयात आपण, 15तून 2 गेले 13. सो स्टील 135 किलोमीटर अंतर त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी कव्हर करायचं. सो दोन्ही गाड्या एकमेकांच्या दिशेने धावतात, दोन्ही गाड्या एकमेकांच्या. सो रिलेटिव्ह स्पीड काय झालं? एका गाडीचं 20 आहे, दुसऱ्या गाडीचं 25 आहे. दोघांची बेरीज केली तर ती आली 45 किलोमीटर पर आवर. हे आलं रिलेटिव्ह स्पीड, त्याचं सापेक्ष वेग दोन्ही गाड्यांचा. दोन्ही गाड्या मुव्हिंग आहेत. सो लागलेला वेळ डिस्टन्स भागिले स्पीड रिलेटिव्ह असणार. डिस्टन्स कव्हर करायचं 135 एकमेकांना भेटण्याकरता आणि स्पीड आहे त्यांचं 45. किती वाजता भेटतील? 45 दोन्ही 90. सो 3 तासानंतर 3 तास लागतात. पण कधी? 8 वाजल्यानंतर 3 तास. सो 8 अधिक 3 बरोबर 11 AM. म्हणजे सकाळी 11 वाजता त्या ट्रेन एकमेकांना भेटतील. सो या पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. पुढचा प्रश्न 98 नंबर. काजूची किंमत प्रति किलो 1100 तर पिस्त्याची 1200. तर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो विकले तर त्या मिश्रण पिस्त्याशी काजूशे. सो मी इथं काय केलं? पिस्ता आणि काजू असं मांडलं. सो पिस्ता आणि काजू. मला सांगा पिस्त्याचे प्रति किलो काय रेट दिलाय? पिस्त्याची प्रति किलो 1200 रुपये किंमत दिली आहे मित्रांनो. आणि काजूची प्रति किलो काय दिले? 1000 रुपये किंमत दिली आहे. आणि हे दोन्ही मिश्रण करून कितीला विकलं जात आहे? सो काय मिक्सचर आणि ॲलिगेशनचा रूल आपण वापरतोय 1050 रुपये. सो ह्या ॲलिगेशन मिक्सर रूलमध्ये प्रत्येकाचं प्रमाण काढायचं असेल तर 1000 वजा 1000 केलं तर हे आलं 50. आणि इथं जर आपण केलं तर 1200 वजा 1000 म्हणजे आलं 150. सो पिस्ता आणि काजू यांचं जर प्रमाण काढलं तर किती आलं? 50 एके 50 51 3. पिस्ता खाली पिस्ता. सो 51 3 हे याचं उत्तर येईल. ऑप्शन नंबर 1 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. 99 नंबरचा प्रश्न आपण बघू. 40 मजूर रोज 5 तास काम करतात. 40 मजूर. MD चा फॉर्म्युला MDH/W. सो इज इक्वल टू MDH/W. ह्याला 1 1 1 1 नाव देतो, ह्याला 2 2 2 2. 40 आहेत मजूर, रोज 10 दिवस आणि 5 तास काम करतायत. काम तेच आहे आणि तेच काम 25 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात संपवतील? तेच काम आहे.
सो इथं 4 एके 4, 10चा भाग लागला, 25 एके 25, 25 दुनी 50, 10 दुनी अजून काय कॅन्सल होत आहे का? 20 दिवस, 20 दिवसात काम पूर्ण होईल. ऑप्शन नंबर 3. 99 नंबरचा प्रश्न होता हा. आपला शेवटचा प्रश्न या टेस्टमधला. वृत्तालेख दिलाय आणि या वृत्तालेखमध्ये स्टील प्रोडक्शनची माहिती दिली. केरळच्या पोलाद उत्पादनाशी संबंधित मध्यवर्ती कोण किती आहे? केरळ राज्य दिलंय बघा. केरळचं काय? आता बघा इथं थोडंसं तुमचं कन्फ्युजन होऊ नये या अनुषंगानं मांडणी बघा काय असू शकते. राजस्थान आहे हा. राजस्थान, गुजरात मोकळा, दिल्ली, केरळ आणि शेवटचा तामिळनाडू. आपल्याला कुठला विचारला? केरळचा विचारला. केरळचा 200. जर ह्या सगळ्यांची बेरीज केली, टोटल काढली आपण, या सर्वांची टोटल काढली. टोटल कशी काढायची ती पण बघा. 220 हे 20 इकडे टाकले, 200 आणि 200 400, हे 40 इकडे टाकले, हे 200 आणि 200 400, 400 480 आणि 200. सो टोटल जे आहे टोटल काढली तर टोटल प्रोडक्शन किती आलं या पद्धतीने? 1000 जे काय असेल टनमध्ये, 1000 मिलियन युनिट. ओके, 1000 मिलियन युनिट एवढं आलं. ओके, आता 1000 पैकी हे किती आहे? सो 200. 1000 पैकी किती आहे? 200. जर आपण बघितलं केरळ किती आहे? 200 आहेत 1000 पैकी, म्हणजे 1/5. 1/5 म्हणजे किती टक्के? 20%. सो असं आपण पकडू. बघा इथं आपल्याला माहिती आहे 100% म्हणजे 360 डिग्री, आणि केरळचं किती टक्के आलंय टोटल प्रोडक्शनच्या? 20%. सो किती येईल ते काढाय. या शून्याला हा शून्य, हा शून्याला हा शून्य. एक्स बरोबर काय आलं? 36 दुनी 72 डिग्री येईल. किती येईल? इट्स 72 डिग्री. हा संपूर्णपणे जो DI आहे किंवा त्याला सांख्यिकीमध्ये येऊ शकतो हा प्रश्न, त्या अनुषंगानं आपण याचं एक्सप्लेनेशन बघितलं. सो ही सगळी आपल्या 12 टेस्टचे सगळे एक्सप्लेनेशन तुम्ही बघितलं असेल. जर काही अडचण असेल, कुठल्या एखाद्या प्रश्नासंबंधी तुमचे काही कळालं नसेल, मुद्दे असतील, तर तुम्ही ॲडमीकडे संपर्क साधा आणि काय प्रश्न असतील ते तिथे उपस्थित करा. खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.